आपण पूर्वी जर विचार केला तर त्यात आपल्याला निदर्शनास येईल की सोफिया प्रकल्प हा शेतकरी विरोधी होता. त्यावेळेस तुम्हीच म्हटलं होतं मैं रहूंगा या सोफिया रहेगा. आणि या सोफिया प्रकल्पाचा विरोध करत असताना एक मेलेला साप तुम्ही हाती घेतला, 2000ची फटाक्यांची लढ गळ्यात बांधली आणि 5 रुपयाच्या वस्त्रानं टक्कल करून घेतलं आणि सोफिया रहेगा या तो मैं रहूंगा. आणि सोफिया प्रकल्पाला तुम्ही नंतर आंदोलन स्थगित केलं. त्यात किती रुपयाची देवाणघेवाण झाली, म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढणारे आहे म्हणता. शेतकरी विरोधी जर प्रकल्प होता तर त्याचा लढा तुम्ही शेवटपर्यंत का लढले नाही, तो मधात का सोडून गेले हा लोकांना संशय आहे की तुम्ही काही देवाणघेवाण झाली की नाही बा यात, हे तुम्हालाच माहिती आहे, म्हणजे मलाही माहीत नाही किंवा हे माहीत नाही. मी तर एवढं सांगू शकतो. त्यानंतर तुम्ही सत्यशोधक बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत